अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनिता शोमध्ये तुमचे स्वागत. तुम्हाला माहीतच आहे, मागील पार्ट 18 पासून आपण आर्टिकल्स सुरू केले होते. त्यात आपण इनडेफिनेट आर्टिकल ए शिकलो होतो. आजच्या पार्ट 19 मध्ये आपण इनडेफिनेट आर्टिकल ॲन शिकणार आहोत. ज्यांचा पार्ट 18 मिस झाला असेल त्यांनी पार्ट 18 सुद्धा बघावा. आणि आजचा व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करा, खूप शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकनला सुद्धा नक्की प्रेस करा. तर आज आपण आर्टिकल ॲन म्हणजेच इनडेफिनेट आर्टिकल अनिश्चिततादर्शक उपपद शिकणार आहोत. इंग्रजीमध्ये इनडेफिनेट आर्टिकल 2 असतात, ए आणि ॲन. ए आपण मागच्या पार्ट 18 मध्ये शिकलोच आहोत. आता ॲन शिकायचे. तुम्हाला माहीतच आहे की केवळ एकवचनी संज्ञांसाठी ए वापरतात, तसेच केवळ एकवचनी संज्ञांसाठी ॲन सुद्धा वापरतात. तर ॲन म्हणजे एक, म्हणजेच एक या शब्दावर जोर द्यायचा नसल्यास एक या अर्थाने वन ऐवजी बहुधा ॲनचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल, ॲन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. ॲनचा उपयोग संख्यावाचक नामासोबतच होतो, तर स्वराने सुरू होणाऱ्या नव्हे तर स्वरासारख्या उच्चाराने सुरू होणाऱ्या शब्दांसोबत ॲन वापरतात. तुम्हाला मागच्या पार्ट 18 मधले काही आठवले का? त्यात आपण स्वरांनी सुरू होणारे काही शब्द घेतले होते. त्यांना आपण ॲन न लावता ए लावला होता, कारण त्यांचा उच्चार व्यंजनाने होत होता. आता स्वर म्हणजे काय? ए, ई, आय, ओ, यू हे 5 स्वर आहेत इंग्रजीमध्ये. तर मी तुम्हाला सांगत होते की मागच्या पार्ट 18 मध्ये आपण काही स्वरांनी सुरू होणाऱ्या शब्दांना ॲन न लावता ए लावला होता, कारण त्यांचा उच्चार व्यंजनाने होत होता. आठवले? चला पुन्हा एक एक्झाम्पल घेऊया. जसे अ युरोपियन आणि अ वन वे. आठवले? हां. तर आता ॲन कधी वापरायचा? तर पुन्हा एकदा ऐका. स्वराने सुरू होणारा नाही तर स्वरांसारख्या उच्चाराने सुरू होणाऱ्या शब्दांसोबत ॲन वापरतात. काही कन्फ्युजन आहे ॲनमध्ये? बरं, चला एक मस्त उदाहरण देते हां. नीट लक्ष द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला इथे शब्द घेऊयात. EGG एग आणि युरोपियन. आता या शब्दांच्या उच्चारांची सुरुवात बघूयात. चला तुम्ही सुद्धा बोला बघू. EGG एग आणि EUROPEAN युरोपियन. सुरुवातीला दोन्ही ठिकाणी ई आहे, बरोबर? पण उच्चार करेक्ट. एग आणि युरोपियन. म्हणजे एग या शब्दाच्या उच्चाराची सुरुवात ए पासून होते. बोला बघू, एग. झाली की नाही ए पासून सुरुवात? म्हणजेच स्वरापासून, वॉवेल्सने. म्हणून एग बरोबर ॲन एग लावतात. कळलं? म्हणून एग बरोबर काय लावतात? ॲन. ॲन एग. आणि युरोपियन या शब्दाच्या उच्चाराची सुरुवात जरी पहिला लेटर ई असला तरी उच्चार मात्र यू म्हणजे य पासून, म्हणजेच व्यंजनापासून होतो. म्हणून युरोपियन बरोबर ए येणार. म्हणजेच ॲन एग आणि अ युरोपियन. कळले का नीट? किती सोप्या भाषेत समजवलंय. अजून एक उदाहरण देते. चला नीट लक्ष द्या. ORANGE ऑरेंज. आणि दुसरं घेऊया वन वे रोड. ONE1 WAY वे ROAD रोड. वन वे रोड. आता ह्याचे उच्चार बघूयात. ऑरेंज आणि वन वे रोड.
आता या शब्दांच्या उच्चारांची सुरुवात बघूयात. सुरुवातीला दोन्ही ठिकाणी काय आहे? ओ आहे, बरोबर. पण उच्चार ऑरेंज, ऑ म्हणजे ओ, बरोबर. म्हणजे हा झाला स्वर, वॉवेल. म्हणून ऑरेंजच्या ठिकाणी आपण ए ऑरेंज न लावता ॲन ऑरेंज लावायचा. स्वर आहे ना, वॉवेल. उच्चार बघा, ऑ, ऑरेंज म्हणजे स्वर, तर ॲन ऑरेंज. आणि वन वे रोड, जरी ओ पासून सुरुवात आहे, स्वराने सुरुवात आहे, तरी उच्चार व्यंजनाने झाला आहे, व. बरोबर की नाही? बोला बघू. वन वे रोड म्हणजे व. मग व हा काय झाला? व्यंजन, कॉन्सोनंट, हो की नाही? त्याचा उच्चार झाला, म्हणून अ वन वे रोड. आता तरी नीट कळले ना तुम्हाला? अजून एक उदाहरण. HOUR काय झालं? आर. आणि HORSE हॉर्स. आता पुन्हा उच्चारांची सुरुवात काय आहे? आर आणि हॉर्स. आता या दोन्ही शब्दांच्या सुरुवातीला एच आहे, पण उच्चार HOUR आर. आपण हावर नाही बोलत. एचचा अर्थ उच्चार ह होतो, पण इथे HOUR हावर नसतं, तर काय असतं? आर असतं, म्हणजेच अ. तर अ हा स्वराने सुरुवात झाल्या असल्यामुळे ॲन आर. कळलं? ॲन आर. आणि हॉर्स, HORSE हॉर्स. इकडे उच्चार ह, एच, ह, म्हणून हॉर्स बोलतो. तर ह येतो ना पहिला, म्हणून हे काय झालं? उच्चार व्यंजनाचा उच्चार झाला, म्हणून इथे आपण ए हॉर्स. ठीक आहे? ॲन आर, ए हॉर्स. मला खात्री आहे तुम्हाला आता नक्की आणि नीट कळले असेल ॲनचा उपयोग कधी करायचा ते. आपलीसुद्धा ही एक प्रकारची सोप्या भाषेतली फ्री एक्स्ट्रा शाळाच आहे, जी तुम्ही वेळ काढून आवर्जून या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या अल्पनेता शोमध्ये शिकता. चला तर आता आपण आर्टिकल ॲनची काही उदाहरणे बघूयात. ॲन ॲपल. इथे ॲपल उच्चार कशाने झाला आहे? ॲ स्वराने, म्हणजे अ, बरोबर. दुसरा आहे ॲन ऑक्टोपस, ओ, ऑ, बरोबर. नंतर आहे ॲन अंकल. यूने जरी स्पेलिंगची सुरुवात असली तरीही अंकल बोलले जातं, म्हणजे अ, बरोबर. म्हणून हा स्वर ॲन अंकल. ॲन एन्व्हलप. ॲन एन्व्हलप म्हणजे सुरुवात जरी ई आहे तरीसुद्धा उच्चार कसा येतो? ॲन एन्व्हलप. ॲन एन्व्हलप म्हणजे ए, बरोबर. नंतर आहे ॲन ॲक्सिडंट. ॲक्सिडंट, ॲ. त्याच्यानंतर ॲन एलिगेटर, ए, उच्चार ए. हे सगळे स्वर आहेत. त्याच्यानंतर ॲन इग्लू, आय. पहिलं अक्षर आहे आय. आय म्हणजे उच्चार काय झाला? ई, इग्लू. ॲन इग्लू. ॲन एलिफंट, ई. उच्चार काय झाला? ए. हे सगळे स्वर आहेत. एलिफंट. ॲन ऑर्डिनरी मॅन, ओ म्हणजेच स्वर झाला ऑ, ऑर्डिनरी मॅन. ॲन आयडियल प्लेस, आय. आयचा उच्चार आय, आयडियल प्लेस, स्वर. त्याच्यानंतर ॲन ऑरेंज ज्यूस, ऑ, बरोबर. ऑ स्वर झाला. ओ, ऑरेंज, ओ आहे ना स्वर. आणि ॲन अम्ब्रेला. आता इथे यू जरी असला तरी उच्चार काय झाला? अम्ब्रेला. ॲन अम्ब्रेला म्हणजे बरोबर. अ. तर हा झाला स्वर. ठीक आहे? कळलं तुम्हाला? ॲन म्हणजेच काय झालं की स्वर, जिथे स्वरांच्या उच्चाराने शब्द सुरू होतात तिथे ॲन वापरावा. अजून एक 100% सोप्या भाषेत सांगू, अजून तुम्हाला छान कळेल. स्वर
जर कोणतेही शब्द उच्चारताना अ, आ, ई, ई, ए, ऐ, ओ, औ, आणि आहा जर असे उच्चार शब्दांच्या सुरुवातीला आले तर 100% तुम्ही ॲन लावायचे. ठीक आहे. ह्या सर्व शब्दांचे उच्चार आता जे आपण उदाहरणावरती बघितली त्याचे उच्चार वॉवेल्सने साऊंडने होतात म्हणजेच स्वरांनी होतात. ठीक आहे. स्वर म्हणजे ए, ई, आय, ओ, यू. आता मला 100% खात्री आहे की तुम्ही ॲन हा इनडेफिनेट आर्टिकल पूर्णपणे शिकला असाल. आपला पार्ट 18 इनडेफिनेट आर्टिकल ए आणि आत्ताचा पार्ट 19 इनडेफिनेट आर्टिकल ॲन पुन्हा पुन्हा बघा म्हणजे तुम्हाला नीट 100% कळेल. कोणत्याच प्रकारचे इनडेफिनेट आर्टिकल्सचे कन्फ्युजन राहणार नाही. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, खूप शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि आपल्या चॅनलचे बेल आयकनसुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला पुन्हा भेटूयात आपल्या पार्ट 20 मध्ये डेफिनेट आर्टिकल द घेऊन. धन्यवाद.